संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर अंतर्गत आता आपल्याला विषय आहे आपला आजचा अंधश्रद्धा। आता आपण अंधश्रद्धेवर थोडं चिंतन मंथन करू। अंधश्रद्धा म्हणजे काय आणि श्रद्धा म्हणजे काय आणि मग त्याच्यातला हा दोघातला भेद आपण थोडंसं समजून घेऊ। आणि हा भेद आपल्याला समजल्यानंतर भविष्यात तुम्ही खरं काय आणि खोटं काय ते ओळखायला लागेल। आता अंधश्रद्धा या शब्दाचा अर्थ असा की डोळे लावून कोणत्याही गोष्टीवर विश्वास करणे, म्हणजे त्या गोष्टीवर इतका विश्वास करणे ती गोष्ट खोटी जरी असली तरी त्याला आपण खरं मानतो। आणि तुम्हाला अंधश्रद्धेत टाकणारे लोक त्या पद्धतीचा तुम्हाला प्रयोग करून दाखवतात। जसे उदाहरणार्थ जादूचे प्रयोग, तर जादूचा प्रयोग तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला वाटते का खरंच घडलं असते का? नाही, त्याच्या पाठीमागं एक ट्रिक असते। त्या ट्रिकच्या माध्यमातून ते त्यामध्ये असं माहिती आपल्याला माहित नसते तेव्हा आपल्याला खरंच वाटते। परंतु कोणती गोष्ट अशी जादूनं काही तयार होत नाही, किंवा जादूनं काही होत नसते। अंधश्रद्धेमुळे बरेचसे लोकांची बळी गेलेले आहेत। तर पूर्वी जादू टोना तंत्र मंत्र ह्या ज्या काही गोष्टी आहे या खोट्या असल्या तरी याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याची संख्या सुशिक्षितही वर्ग विश्वास ठेवतात, काऊन की त्याला त्याच्यातलं खरं काय आणि खोटं काय समजत नाही। तर आपल्याला खरं काय आणि खोटं काय हे आपण समजलेलं पाहिजे। म्हणून आता शरीराला आपल्याला शरीर जर आपला काय रोग जर झाला असेल तर आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे। मांत्रिकाकडे जाऊन रोग बरा होत नसतो। श्रद्धा ते असते, ठीक आहे, तुम्ही स्वतः आपण देवावर विश्वास करा, देवावर ठीक आहे, कोणी देवाजवळचं पाणी पितात ते भाग ठीक आहे, पण दुसऱ्याच्या हातचं नका करू। दुसऱ्याच्या हातचं केलं का तो तिथं काहीतरी मिसळून तुमच्यावरती संमोहित करून किंवा तुमच्यापाशी पासून पैसे लुबाडण्याचं काम करतात। म्हणून आपण श्रद्धा ठेवायची, देवावर श्रद्धा ठेवायची, पण अंधश्रद्धा नाही ठेवायची। आणि दुसऱ्याने सांगितल्यावर विश्वास नाही ठेवायचा, कारण की कोणी चांगला सांगणारा व्यक्ती असेल तर त्या विश्वासपूर्वक असेल आपल्या जवळचा तर त्याचं ऐकणं ठीक आहे। परंतु दुसरा बाहेरचा व्यक्ती असेल ना, तो पैशासाठी तुम्हाला जर काही जादू टण्यासारखे काही प्रकार करून दाखवत असेल आणि तुम्हाला म्हणत असेल की आरोग्य तुमचं बरोबर होईल, तर तसं अजिबात होत नाही। आपलं आरोग्य आपल्या हातात आहे ठीक करणे। आता मेळघाटमध्ये एक क्रिया अशी झाली, आता पेपरमध्ये आपण आलेलं आहे, एका स्त्रीने अंधश्रद्धेपोटी आपल्या लहान बाळाला महिना दोन म्हणजे कमी कमी तो वर्ष 5-6 महिन्याचा असेल त्याला चटके दिले, 65 चटके पेपरमध्ये आलं, कशा सडाकीचे हे करून, कारण त्याला रोग झाला होता। तर अशी अंधश्रद्धा बाळगून खूप चटके दिले। आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे, आयुर्वेदामध्ये काही गोष्टी, पण त्या आयुर्वेदाचा जे डॉक्टर असेल त्याच्या माध्यमातून केलेलं बरं। ते त्या डॉक्टरला त्याच्या सगळ्या क्रिया माहीत असते, शरीराचा अभ्यास त्याचा असतो आणि सगळ्या गोष्टी तो करत असतो। म्हणून त्यांनी जे केलेलं ते कृत्य ते योग्य पद्धतीनं सायंटिफिक कारण शोधून करत असतात, पण तुम्ही आम्ही आपल्याला माहीत नसते आणि आपण भलतंच काय करत बसतो आणि त्या अंधश्रद्धेला बळी पडतो। म्हणून या अंधश्रद्धेपासून आपण दूर राहायला पाहिजे। तर असा विनाकारण कुठल्याही गोष्टीवर एकदम विश्वास ठेवणे आणि त्या विश्वास ठेवून ती गोष्ट खरी समजणे, खोटी गोष्ट, आणि त्याच्यासाठी आपण पाहिजे तसं वागणे, हे असं आपलं झालं नाही पाहिजे। म्हणून या आजचा हा अंधश्रद्धेवर आपल्याला हे होतं। धन्यवाद। मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर। जय गुरुदेव, जय गुरुदेव। बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, धर्मयुगी गाडगे महाराज की जय, बोलो रे बाई सभा संतान की जय, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु। म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत होते, काय म्हणत होते भजनामध्ये? त्यांनी कोणतं भजन म्हटलं? मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव अशा भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही। म्हणून असं देवाचं म्हणजे देव जर शोधायचा असेल आपल्याला तर आपल्याला आईवडिलांमध्ये शोधता येते, गुरुमध्ये शोधता येते, चांगल्या कामामध्ये शोधता येते। परंतु असं विचित्र गोष्टी करून देव आपल्याला मिळू शकत नाही। जय गुरुदेव, जय गुरुदेव, धन्यवाद।